नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये फर्मेंटेशन यामधील आपण मॉडेल क्रमांक सेकंड बघणार आहोत आणि या सेकंडमध्ये आपण एकूण 3 टाईपचे प्रश्न बघणार आहोत। हे तिन्ही टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे, त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर बघितलं चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। पहिला प्रश्न बघू, प्रश्नाकडे थोडंसं समजून घेऊ। आपल्याला प्रश्न समजला तर आपल्याला उत्तर काढण्यासाठी आपल्याला थोडंसं इझी जाणार। पहिले प्रश्नाकडे बघू, जसं बघा 1 2 3 4 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील। प्रश्नामध्ये बघा एक शब्द महत्त्वाचा आहे की बघा हे अंक एकदाच वापरून, म्हणजे दिलेल्या अंकापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून, म्हणजे तो रिपीट व्हायला नको। आणि तेव्हा आपल्याला बघितलं तर 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे। त्यासाठी एकदम सिंपलशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवू की आपल्याला 4 अंकी संख्या म्हटलं तर 4 जागा लिहून घेऊ। जसं बघा 1 2 3 आणि 4 जागा लिहिल्या। नंतर बघा प्रश्नामध्ये म्हटलेला आहे प्रत्येक अंक एकदाच वापरून, प्रत्येक अंक म्हणजे बघितलं तर एकूण अंक बघा 1 2 3 आणि 4, एकूण अंक किती आहे 4, म्हणून पहिल्या ठिकाणी 4 लिहू आणि या 4ला या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात लिहू। 4 नंतर 3 2 आणि 1 आणि या सर्व अंकांचा गुणाकार, सर्व अंकांचा गुणाकार 4 त्रिक 12 12 दुने 24, तर उत्तर असणार बघितलं तर 24। म्हणजे अशा किती 4 अंकी संख्या तयार होतील, तर उत्तर असणार 24। म्हणजे बघा सिंपलची कॉन्सेप्ट लक्षात ठेवू की 4 अंकी संख्या म्हटलं म्हणून आपण पहिले बघितलं तर 4 जागा लिहून घेतल्या किंवा 4 जागा लिहून घेतल्या। नंतर बघितलं तर प्रत्येक अंक एकदाच वापरून म्हटलेला आहे, म्हणून आपण एकूण अंक किती आहे आपल्याकडं 4, म्हणून पहिल्या ठिकाणी 4 लिहिला आणि या 4ला शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात आणि प्रत्येक अंकाचा गुणाकार, म्हणजे आपल्याला उत्तर मिळणार। आणखी एक क्वेश्चन बघू। पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। प्रश्न दिलेला आहे 1 2 5 4 आणि 6 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील। आता प्रश्न विचारलेला आहे 5 अंकी जास्तीत जास्त संख्या किती। त्यासाठी बघा एकदम सिंपल कॉन्सेप्टनी लक्षात घेऊ। 5 अंकी म्हटलेला आहे म्हणून 1 2 3 4 आणि 5 जागा लिहिल्या। एकूण अंक बघू 1 2 3 4 आणि 5, म्हणजे एकूण अंक किती होते 5, तर पहिल्या ठिकाणी आपण 5 लिहू। आता या 5ला या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 5 नंतर 4 नंतर 3 2 आणि 1 आणि या सर्व अंकांचा गुणाकार, या सर्व अंकांचा गुणाकार, तर हे किती 5 चोक 20 आणि हे 3 दुने 6, 6 गुणिले 20 करू तर उत्तर असणार 120, म्हणजे आपलं उत्तर असणार 120। आता यामध्ये एक गोष्ट आपल्याला समजून आलेली आहे की जेवढे अंक दिलेले आहे तेवढ्याच अंकी संख्या म्हटलेलं आहे, तर उत्तर आलेलं बघितलं तर 120। म्हणजे आता आपल्याला दिलेल्या अंकामध्ये म्हणजे जास्ती अंक असेल आणि आपल्याला म्हटलं असेल 3 अंकी 2 अंकी म्हटलं असेल, त्यावेळेस आपण कसं करणार ते सुरुवातीला, म्हणजे आता नेक्स्ट क्वेश्चनमध्ये बघू। पुढे बघू, पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या। प्रश्न दिलेला 1 2 4 5 6 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील। 4 अंकी संख्या म्हटलं तर सिंपली आपण काय करून घेऊ, पहिले 1 2 3 4 जागा लिहून घेतल्या। एकूण अंक बघितले तर 1 2 3 4 आणि 5, एकूण अंक किती आहे तर 5, तर पहिल्या ठिकाणी किती लिहिणार 5। आता या 5ला या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 5 नंतर 4 3 2 आणि या सर्व अंकांचा गुणाकार, म्हणजे हे किती होणार 5 चोक 20 आणि हे 3 दुने 6, तर उत्तर असणार 120, 120। म्हणजे यामध्ये पण सुद्धा आहे, पण आता आपण एक वेगळा क्वेश्चन बघू, त्याकडे लक्ष द्या। आता बघा प्रश्नामध्ये थोडंसं महत्त्वाचं आहे की बघा 0 4 5 आणि 6 हे अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील, 4 अंकी संख्या किती तयार होतील। यामध्ये बघा दिलेल्या अंकामध्ये आपल्याला 0 आलेला आहे। यापूर्वी आपण जे 3 प्रश्न बघितले त्यामध्ये आपल्याला 0 नव्हता, पण जेव्हा दिलेल्या अंकामध्ये 0 असेल त्यावेळेस आपण कशा पद्धतीने ट्रिक यूज करायला पाहिजे त्याकडे थोडंसं लक्ष द्या। सुरुवातीला बघू 4 अंकी संख्या,
म्हणजे बघा या दिलेल्या अंकापैकी मी 0 त्यानंतर 4 5 आणि 6 म्हटलं, या संख्येला आपण 4 अंकी संख्या म्हणू शकतो का? तर नाही, कारण इथं बघितलं आपण हजार स्थानी का आलेला आहे तर 0 आलेला आहे, म्हणजे याला 4 अंकी संख्या म्हणू शकतो का? तर नाही. म्हणजे 4 अंकी संख्या तयार करायचं असेल तर आपल्याला या हजार स्थानी 0 नको, हजार स्थानी 0 नको, पहिली कॉन्सेप्ट लक्ष ठेवा. त्याचबरोबर बघितलं तर 4 0 5 आणि 6 लिहिलं तर हिला आपण 4 अंकी संख्या म्हणू शकतो. त्याचबरोबर 4 5 0 6 हिला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? 4 अंकी संख्या म्हणू शकतो. त्याचबरोबर 4 5 6 6 आणि 0 याला सुद्धा आपण 4 अंकी संख्या म्हणू शकतो. ही आपल्याला माहिती झालेलं आहे. पण फक्त हजार स्थानी 0 असेल तर याला आपण 4 अंकी संख्या म्हणू शकत नाही. त्यासाठी या ट्रिकचा तुम्ही थोडासा काय म्हणतो वापर करायचा. या ट्रिकला समजून घेऊ. सुरुवातीला बघितलं तर आपल्याला 4 अंकी म्हटलं तर 1 2 3 4 जागा लिहून घेतल्या. आपल्याला पहिल्या ठिकाणी 0 नको, मग 0 सोडून एकूण किती अंक बाकी आहे? 1 2 आणि 3, म्हणून 0 सोडून किती अंक बाकी आहे? तर 3 लिहिला. याच 3ला पुन्हा रिपीट करायचा. रिपीट का बरं करता? तर दिलेल्या अंकामध्ये 0 आहे म्हणून. यापूर्वी आपण केला का? तर नाही. दिलेल्या अंकामध्ये 0 आहे म्हणून आपण याला 3ला रिपीट केलं. आता या 3ला या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 3 नंतर 2 नंतर 1 या सर्वांचा गुणाकार करू. ते 3 त्रिक 9, 9 दुनी किती होणार? 18. तो उत्तर असणार 18. म्हणजे बघा सिंपलची कॉन्सेप्ट लक्षात ठेवू की बघा आपल्याला दिलेल्या अंकामध्ये 0 होता म्हणून 0 सोडून एकूण अंक किती आहे? एकूण अंक किती आहे आपल्याकडे बघितलं तर 3 आहे, म्हणून या 3ला आपण 2 वेळा लिहिलं आणि इथून त्याला उतरत्या क्रमात आपण लिहून या सर्व अंकांचा गुणाकार केला, तो उत्तर आलं 18. एक आणखी प्रश्न बघू. बघा प्रश्नाकडे लक्ष देऊ. प्रश्न दिलेला आहे 0 4 5 6 आणि 3 हे अंक एकदाच वापरून 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील? 5 अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी बघा आपल्याला बघू 5 अंकी म्हटलेला आहे तर सुरुवातीला आपण 5 जागा लिहून घेऊ. 1 2 3 4 आणि 5 लिहिलं. पण आता लक्षात घेऊ का या दिलेल्या अंकामध्ये 0 आहे म्हणून 0 आपण कट करू आणि उरलेले अंक किती? 1 2 3 आणि 4, म्हणजे उरलेले अंक किती आपल्याकडे बघितलं तर 4 आहे, म्हणून आपण काय करणार? या पहिल्या ठिकाणी 4 लिहू, पुन्हा या 4ला आपण रिपीट करू. किती? रिपीट करू आणि आता या 4ला या शेवटच्या जागेपर्यंत उतरत्या क्रमात 4 नंतर 3 2 आणि नंतर 1 आणि या सर्व अंकांचा गुणाकार करू. तो उत्तर येणार बघितलं तर 4 चौक 16 आणि हे किती बघितलं तर 3 दुनी 6 6 6 36 किती? 6 हातचे उरले 3 6 1 6 आणि 3 9 म्हणजे किती होणार? 96 म्हणजे 96. म्हणजे बघा दोन गोष्टी समजणं गरजेचं आहे. जेव्हा 0 आला असेल त्यावेळेस आपण कशा पद्धतीने तो प्रश्न सोडवायचा आणि दिलेल्या अंकामध्ये 0 नसेल त्यावेळेस कशा पद्धतीने सोडवायचा, या दोन्ही पण टाईप आपण इथे कव्हर केलेला आहे. आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये हा 0 वरचा आपल्याला प्रश्न महत्त्वाचा आहे, याकडे थोडंसं लक्ष राहू द्या. त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या सर्व परीक्षेचं किंवा सर्व आपल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. आता या पुढच्या मॉडेलमध्ये जो बघितलं तर आपण एक वेगळ्या टाईपचे प्रश्न बघू, त्यावर सुद्धा आपल्याला आयोगाने प्रश्न विचारण्यात आलेला आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.